मग ठीक आहे, तर आपण आपली सर्व लढाई थांबवूयात, कारण वरच्या जातीतल्यांशी आपण हीच तर लढाई लढतोय. ते लोक विचार करतात आपण त्यांच्यासोबत राहण्याच्या लायकीचे नाहीये, त्यांच्यासोबत उभं राहण्याच्या लायकीचे नाहीये. हेच सगळं जर आपण एकमेकात करू तर मग ह्या लढाईचा काय उपयोग आहे? मग तर आपण तसेच होऊ जसे त्यांना आपल्याला पाहायची इच्छा आहे. तर आजपासून आपली सर्व लढाई थांबली, ठीक आहे? माफ करा मला भीमदादा. दीपक, जा आणि तुझ्या बाबांशी बोल जा आणि त्यांना समजव की हे तुझं वय लग्न करण्याचं नाहीये. जा दीपक. चला बाबा बोलूया आणि मला माफ करा. चला बाबा. शोभा काकू, तुम्ही काळजी करू नका. आता सगळं तसंच होईल जसं तुम्हाला आणि आपल्याला हवं होतं. वय शोभा काकी, आम्ही समजे तुमच्या सोबत आहोत. भीम, रमा, वाटलं होतं नवरा एवढ्या वर्षानंतर परत आलाय तर मुला आणि नवऱ्यासोबत एका नवीन जीवनाची सुरुवात करेन, पण इथं तर नवीनच नाटक सुरू झालंय. बाबा, हे सगळं का करताय तुम्ही? नाटक नाही बाळा, तुझं घर संसार बघायचं. हे बघा बाबा, जेव्हा आयुष्यात सगळं चांगलं असतं तेव्हा असं काहीही करणं नाटक असतं. आणि संसार आहे ना माझा, तुम्ही आहात, मी आहे, आई आहे. आता संसार कशाला हवा? आपल्या तिघांच्या मध्ये एक अजून येईल, तुझी बायको. तर मग ती तुझी, माझी, तुझ्या आईची सेवा करील आणि सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या सगळ्यांची काळजी घेईल, अगदी चायपासून नाश्त्यापर्यंत आणि घरच्या सफाईपासून तुझे पाय दाबण्यापर्यंत. विचार कर, किती चांगलं जीवन असेल. म्हणजे बाबा, तुम्हाला एक मोलकरीण हवे? मोलकरीण नाही बाळा, बायको म्हणतोय. बाबा, भीमदादा म्हणतात की बायको साथीदार असते. बऱ्याचदा आई असते, बऱ्याचदा बहीण असते, बऱ्याचदा गुरु पण असते. आणि सेवा करून घेतल्याने कोणी नवरा नाही बनत. खरं तर एक दुसऱ्याच्या साथीने नवरा बायको बनतात. आणि समर्पणासाठी सक्षम असणं गरजेचं आहे, म्हणून तर बोलतोय. खोटं बोलतो भीमराव. खरं बोलतात. तुमच्या मते बायकोची परिभाषा ती आहे जशी माझी आई बायको बनली. पूर्ण आयुष्य मी तिला रडताना बघितलं, दुखी बघितलं. मी जेव्हा कधी लग्न करेन ना, तर माझ्या बायकोला आईसारखं आयुष्य नाही देणार, खरं तर रमा ताईसारखं देणार आयुष्य. काय भीम भीम भीम? बाप मी आहे की तो भीमराव? तुम्हीच आहात माझे वडील. पण भीम दादाने मला जगायला शिकवलं, विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवलं. आणि आताही त्यांनीच सांगितलं की तुझ्या बाबांना समजाव. बाबा, मी खूप प्रेमाने सांगतोय, माझं म्हणणं ऐकून घ्या. शेवटचं विचारतोय, माझं म्हणणं ऐकतोस की नाही? नाही. ऐकल तर तुझा बाप बी. दीपक, पुरुषोत्तम काका, वडील होण्याचा अर्थ हा नाहीये की आपल्या मुलाला मारत राहावं. जसा मुलांवर दबाव असतो चांगला मुलगा मुलगी होऊन जगण्याचा, तसाच आई वडिलांवरही दबाव असतो चांगले आई वडील होण्याचा. मुलाच्या लग्नाबद्दल बोलताय ना, आणि मुलावरच हात उचलताय. बोलायला आलं होतात ना, झालं बोलून. चल
चल दीपक, घरी चल. घरी नाही आई, आज रविवार आहे, आज शाळेत नाही जायचंय. भीमदादाची मी मदत करायला जाणार. काहीतरी करायलाच पाहिजे, काहीतरी उपाय शोधावाच लागेल. काय शोधत आहे तुम्ही सगळे? तुम्हाला विचारतेय, काय शोधताय? बाबा, मी पण प्रत्येक ठिकाणी शोधलं, पण मला कुठेच काही मिळालं नाही. एकदा सांगा तर सही, काय शोधताय तुम्ही सगळे? हेच काही सुट्टे पैसे, ज्याने भीम कागद घेऊ शकेन. कारण आज कागद घ्यायचे पैसे संपलेले आहेत. गोष्टी तर अशा करतात जसं काही खूपच पैसे आहे आपल्या घरामध्ये. आणि हा, जे 1-2 पैसे होते ते मी आधीच लपवून ठेवले. मला माहित होतं की असंच काहीतरी होणार, म्हणून जे बी पैसे कानाकोपऱ्यात ठेवले होते ना, ते मी शोधून शोधून गोळा केले आणि माझ्या पदरात बांधले. बघा, हे सगळं करता करता हात बी कापला माझा, पण आज दुखत नाहीये. माहितीये का? कारण आज मी भीमरावला प्रश्न विचारायला आणि फिरून फिरून असं नाटक करायला थांबवलंय. आणि आज जसं तुम्ही विचार करताय तसंच माझ्या नवऱ्याचे विरोधी बी विचार करत असतील. बघताय बंधूंनो, हा भीमरावचा सूचना फलक हा एकदम खाली पडलेला आहे. कालपर्यंत जिथे प्रश्नांची सरबत्ती लागत होती, आज मैदान पूर्णपणे रिक्त आहे. बहुतेक भीमरावच्या लेखणीची शाही संपून गेली. बाबा, बरोबर बोलता तुम्ही. लायकी नसताना कधी कसली सुरुवातच करायची नसते. बघितलं ना तुम्ही कसा गाजावाजा सकट डोळे दाखवत होता की कशी सगळी व्यवस्था खाक करून टाकीन, उद्ध्वस्त करून टाकीन. कुठे गेली आग? विजली? संपला? पडला अंधार, ठप्प पडली मोहीम. अंधार होऊ नाही देणार मी. माझ्या नवऱ्याची लढाई एका अग्निप्रमाणे नाहीये जे समजा उद्ध्वस्त करेल. यांची लढाई दिव्याच्या प्रकाशासारखी आहे, ज्याची वात सौताला जाळून प्रकाश पसरवत असते. अंधारातलं साम्राज्य होऊ देत नाही. आणि जोपर्यंत मी हाय तोपर्यंत एवढं तेल मी नक्की आणून ठेवीन का यांचा दिवा कायम जळत राहील. आणि मला अंदाज होता का जर का कोणी कुठे चुकून पैसे ठेवले असतील तर ते बी घ्याल तुम्ही. आणि तुमच्या रागामध्ये तुम्ही आमची खोली तपासायला विसरलात. म्हणूनच आमच्या खोलीतली प्रत्येक वस्तू शोधून त्यातून जे बी मिळालं ते घेतलं.
माझ्याकडं एवढेच पैसे आहेत. यातून जेवढे कागद येतील ना त्यातून आज तेवढे प्रश्न लिहा. काही हरकत नाही रमू. कमीत कमी तू माझ्या या लढाईच्या आगीला विझू तरी नाही दिलीस. हीच मोठी गोष्ट आहे. निघतो बाबा. जिजाबाई, जीबाई आपल्या पदरात परिवाराचं सुख ठेवते तो पदर रमासारख्या बाईचा होऊन जातो. आणि जी बाई आपल्या पदराच्या कोपऱ्यात ईर्ष्या आणि त्रासाची गाठ बांधून ठेवते ना आणि सांभाळून ठेवते तो पदर जिजाबाई सारख्या बाईचा असतो. पदर एकच असतो पण त्या बाईला काय बांधायचं असतं ते तिच्या स्वतःच्या चरित्रावर अवलंबून असतं. आणि हो जिजाबाई, एक गोष्ट आणखी, रमासारख्या बायकांचे हात तुटत नसतात पण तुझ्यासारख्या बायकांचे हात जखमी होत असतात. जर का शिकायचं असेल तर त्या तुटलेल्या हाताने पण तू शिकू शकतेस. विचार कर जरा. मी कितीदा बी हारू दे पण लढायला सोडणार नाहीये. मी लढाई करत राहणार. मी कधी ना कधी तर जिंकणारच. मी मालक, 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 काय झाले? तो भीमराव आपल्याला जगू नाही द्यायचा. काय केलं त्या भीमरावने? माझ्या पोराला एवढं दूषित केलंय त्यानं त्याच्या विचारांनी. तो माझा ऐकणच झालाय. सांगा आता काय करू म्या? अरे असे कसे नाही ऐकणार? तू बाप आहेस त्याचा, त्याला ऐकावं लागेलच. अरे तुझ्यासारखा बापाने तर जीव दिला पाहिजे. हे कसल्या कामाचा नाहीस तू. हा, माझ्या मुलाने असं केलं असतं, इतकं मारलं असतं की मारून मारून बेशुद्ध केलं असतं. ऐकल तर तुझा बाप बी. अहो आता माझा मुलगा, मी त्याला सकाळी सकाळी म्हटलं जा पाणी घेऊन ये, बोलायला लागला बाबा पाय दुखतायत. म्हटलं जा, लावले 4 मुस्काटीत. वेदनेने रडतोयस? मुलगा असून ऐकणार नाहीयेस? ऐकले? असे असतात बाप. आणि एक तू आहेस. मालक, म्या पण हात उचलला होता पण त्या भीमरावानं पकडून मलाच ज्ञान दिलं. काय नाही होऊ शकत तुझ्याकडनं. अरे तू बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही आहे. बरोबर बोलला. ए पुरुषोत्तम, हे बघ, तुझा मुलगा दीपक त्या भीमरावच्या सोबत येतोय. त्याला मारण्याची इच्छा होत होती ना तुझी? चांगली संधी आहे, पूर्ण कर तुझी इच्छा. आणि इथे तो भीमराव देखील काहीच करू शकणार नाही. आम्ही आहोत ना. तर तुझी इच्छा पूर्ण कर. मन भरून मारशील दीपकला तर तुझ्या मनाला जरा शांती मिळेल. कळलं? हात लावून दाखवा तर भीमदादा केस करतील. सोपं वाटते का? तुझ्या कुवतीमध्ये राहा. लहान मुलगा आहेस ना, लहानासारखाच राहा. भीमराव बनण्याचा प्रयत्न नको करूस. बघता ना बाबा,
या भीमराव सोबत राहून राहून पुरुषोत्तमचा मुलगा कसा उद्धट झालाय, त्याच्या बापासमोर त्याला कशी धमकी देतोय. अरे बाळा, ती म्हण ऐकलीस का तू? संगतीचा असर पडतच असतो. जेव्हा गुरु उद्ध्वस्त आहे तर शिष्य तर उद्ध्वस्त होणारच ना. दीपक, तू ह्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको. हे घे, कागद घे आणि प्रश्न लिही. भीमराव, आज फक्त हे 2-4 कागदच? हा, काय झाले? कागद मिळत नाहीयेत का? म्हणजे आता तू तुझे सगळे प्रश्न या 2-4 कागदावरच लिहिशील बस? मेघनाथजी, तसं तर ते एकच पत्र असेल जे योग्य माणसाला विचारेल. त्यातल्या त्यात आज आमच्याकडे 2-4 कागद आहेत. आता 2-4 कागद राहिलेत म्हणजे अजून काय तुझ्याकडे राहिलं नसणार ना. म्हणजे याचा अर्थ हा बरोबर प्रश्न अगदी बरोबर व्यक्तीपर्यंत नाही पोचला तर तुझा खेळ संपला. महिपालजी, तुम्ही तर मला कॉलेज पासून बघत आला ना. व्यवस्थित माहिती आहे तुम्हाला मी कसा आहे, काय आहे, तरीही हा प्रश्न विचारताय. जर मी असंच रोज उद्यावर टाकत गेलो तर माझा आजचा दिवस खराब होईल. त्यामुळे उद्याविषयी उद्या विचार करेन. झालं दीपक? हो झालं दादा. कर कर भीमराव, हरण्याच्या आधी तुझे शेवटचे प्रयत्न देखील करून बघ. बरोबर आहे. चल जाऊयात. पुरुषोत्तम, थोडा समोर आहे. बस. कसा बाप आहेस रे तू? हा, तुझा मुलगा तुझ्या समोर किती विद्रोही बोलतोय आणि तू उभं राहून त्याचं तोंड बघतोयस फक्त. अरे त्या भीमरावने तुझ्या मुलाला त्याचा चमचा बनवून ठेवलाय. जे भीमराव बोलतो तेच तो करतो. हे सगळं बघून तुला राग येत नाही त्या भीमरावचा? होते की. अरे राग येतो का नाही त्या भीमरावचा? खूप जास्तच. तर यापेक्षा चांगली संधी नाही मिळणार तुझा बदला घेण्याचा. माझा ऐक, ते भीमरावच्या हातामध्ये जे प्रश्नांचे कागद आहेत ना, हिसकावून घे आणि पळून जा. आणि तोपर्यंत धावत राहा जोवर ते धावून धावून थकून जात नाहीत. आणि जेव्हा ते दोघे धावून धावून थकतील ना, तेव्हा ते कागद त्यांच्या तोंडासमोर फाडून फेकून देशील. तेव्हा समजणार त्या भीमरावला की पुरुषोत्तम काय माणूस आहे ते. आणि तुझा थोडा सूड पण घेतला जाईल. आलं का लक्षात तुझ्या? अरे काय विचार काय करतोय? जा ना त्याच्या मागे, म्हणजे तुझा राग पण शांत होईल. जा 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 जा, पळ पळ पळ. बरोबर. अरे भीमराव, तू याच्या मुलाला हिसकावून घेतलंयस. हा तुझे कागद हिसकावून घेऊ शकतो. मेघनाथजी काही पण बोला, डोकं तुम्ही एकदम व्यवस्थित लावलेलं आहे. पुरुषोत्तमच्या रागाचा उपयोग भीमच्या विरोधात वापरलात. करावं लागतं. साम दाम दंडभेद काही लावा, पण जिंकणं गरजेचं आहे. हा भीमराव आपल्या उच्च जातीवाल्यांसोबत तोपर्यंत त्याची लढाई जिंकू शकत नाही जोपर्यंत हा त्याच्या जातीवाल्यांना संघटित करत नाही. आणि आपण असं होऊच देणार नाहीये. हा पुरुषोत्तम, हितेश, जोखू, जनार्दन सगळे याच्याच जातीचे आहेत, परंतु तरी देखील आपल्यापेक्षा जास्त भीमरावला त्याची लढाई लढण्यापासून रोखत आहेत. बाबा, आता भीमराव आपली ऊर्जा खर्च करत बसेल पुरुषोत्तमला पकडण्यामध्ये. लोकांपर्यंत त्याचा प्रश्न पोहोचवण्यासाठी त्या भीमरावमध्ये ऊर्जाच राहणार नाही.